पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। राज ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले। मिसिंग लिंकवरील पुलाबाबत खोटी माहिती पसरवणं म्हणजे महाराष्ट्राचाच अपमान आहे असं म्हणत फडणवीस आपल्या विधानावर ठाम राहिले। शिवाय हिंदीत बोलल्याबद्दल टीका करणाऱ्या राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत टोला लगावलाय। पाहूयात। वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे। मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। काय झालंय ते, इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय। आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे। मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही, अनेक लोकांना ती लागली। आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो। ते राहिलं बाजूला, याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन। बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू। काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं। म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळालाय। या कथित घोटाळ्यावरून आणि चोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते कमालीचे आक्रमक झाले। सभागृहात दोन्ही बाजूंनी जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली। वडेट्टीवारांनी अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांना सुनावले। सत्ताधारी आमदारांनी वडेट्टीवारांना सुनावल्यानंतर जयंत पाटलांनी देखील तुफान टोलेबाजी केली। अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाषण करताना असं म्हटलं होतं संसदेत, जब किसी के घर पे चोरी होती है, चोर घुसता है, पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है। हे मी नाही म्हणत, अटल बिहारी वाजपेयी साहेब म्हणाले, हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलंय। पंगा हमसे लेना, हमारी पार्टी से पंगा लेना, लेकिन राम से कभी पंगा मत लेना। राम से पंगा अभी इन्होंने लिया है चोरी करके। राम से पंगा लेने वालों से हमारा पंगा है, ये हमारा दुर्दैव है। अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी आणि दानचोरी प्रकरणी ठाकरेंच्या सेनेनं रामरक्षा आंदोलन केलं। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय।
असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आणि जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती तर म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. मुंबई महापालिकेच्या सभेत मोठा राजकीय गदारोळ झाला. पावसाळ्यातील दुर्घटना, मुंबईतील जलनिस्सारण व्यवस्था आणि प्रशासनाच्या कामकाजावर चर्चा अपेक्षित असताना सभागृहात जोरदार गोंधळ झाला. काँग्रेसनं पावसामुळे झालेल्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी महापालिकेतील आपल्या कार्यालयाला काळे फुगे लावले, तर नगरसेवक काळ्या वेशात सभागृहात उपस्थित राहिले. दरम्यान सभागृहात जय श्रीराम आणि इतर राजकीय घोषणांनी वातावरण तापलं होतं. आयुक्त अश्विनी भेडे यांनी तातडीनं सभागृहात उपस्थित राहावं या मागणीवरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आणि कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं. अखेर महापौर रितू तावडे आणि सभागृह नेत्यांनी आयुक्त उपस्थित राहतील असं आश्वासन दिल्यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलं. याचवेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. याच दरम्यान भाजप नगरसेवक नवनाथ बन आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. भाजप नगरसेवक नवनाथ बन यांच्या भाषणावेळी महापालिकेच्या सभागृहात ठाकरेंच्या पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार गदारोळ घातला. महापौर महोदया, आपल्या विभागातलं एखादं धोकादायक झाड तोडायचं सांगितलं तर 1000 वेळेला सांगतात ते ट्री ऑथॉरिटीकडे जाईल, कमिटीकडे जाईल, एजिंगकडे जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल. पण त्यांना जर एखाद्या विकासकाच्या कामामध्ये काम करायचं, मदत करायची असेल तर म्हटलं कुठलीही माहिती घेत नाही. झाडं तोडून मोकळे होतात, केमिकल टाकतात, झाडं जाळतात आणि मग अशी झाडं पडतात, कोसळतात, ते अपघात होतात. त्याला जबाबदार कोण? चालू करत असताना आमची पहिली मागणी होती की या संदर्भात आयुक्तांनी त्या ठिकाणी बसलं पाहिजे. कारण आज जवळजवळ 10 ते 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि जखमी झालेले आहे आणि हे संपूर्ण प्रशासनाचे बळी आहेत. त्याच्यामुळे आयुक्तांनी बसण्याची मागणी आमची होती महापौरांकडे की आयुक्त आज या ठिकाणी बसले पाहिजेत. त्या आयुक्तांनी आमची महापौरांनी मागणी आमची धुडकावून लावली. त्यामुळे आमची घोषणाबाजी झाली. वो आज हिसाब की बात करे, यांना हिशोब मागायचा अधिकार आहे का? महापौर महोदया, मला आणखी 2 मिनिटं हवीत. महापौर महोदया, यांना हिशोब मागण्याचा अधिकार नाही, कारण वर्षानुवर्ष मुंबईला लुटण्याचं काम, कंत्राटदाराचा विषय काढला, सिमेंटचे रस्ते का बांधले म्हणून प्रश्न विचारतायत. दरवर्षी खड्डे पाडायचे, खड्ड्यातनं पुन्हा कंत्राटदार द्यायचं आणि पुन्हा एकदा वसुली करायचं. यासाठी आम्हाला सिमेंटचे रस्ते काढले. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गातील अडसर आता दूर झालेला आहे. राज्य शासनानं गृहनिर्माण क्षेत्र विकास सुधारणा विधेयक मंजूर केलंय आणि त्यामुळे राज्य शासनानं गृहनिर्माण क्षेत्र विकास सुधारणा विधेयक आणून म्हाडाला हा अधिकार दिल्यामुळे अनेक इमारतींच्या आता म्हाडाच्या माध्यमातून विकास करता येणार आहे. त्याचबरोबर इमारत धोकादायक ठरवण्याचा म्हाडाला अधिकार देण्यात आलाय. या विधेयकामुळे आता म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याला इमारत धोकादायक ठरवण्याचा अधिकार देण्यात आलाय. आता म्हाडा मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकास करणार आहे. रोज इमारती पडतायत, रोज पुनर्विकासाचा प्रश्न हा अडकळीत राहतोय आणि म्हणून मला सरकारकडे त्यावेळी आम्ही आग्रही मागणी केली होती आणि मला सांगण्यात आनंद आहे की शासनाने विधान परिषदमध्ये हे मुद्दा मांडल्यानंतर याच अधिवेशनामध्ये हा एक चांगला निर्णायक बिलमध्ये दुरुस्ती आणण्याचं काम केलेलं आहे की ज्यामध्ये 79A-B-C मध्ये म्हाडाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल त्याला डेझिग्नेटेड ऑफिसर आणि कॉम्पोनंट ऑथॉरिटी म्हणून दर्जा देण्याचं काम केलेलं आहे.